विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं जे कन्झ्युमर बिहेवियर अँड डिमांड, उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी याचा जो अभ्यास करत आहोत, त्यामध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचे प्रकार आणि उपयोगितेचे जे काही उपयोगितेचे वैशिष्ट्ये आहेत त्याबाबत चर्चा केलेली आहे. आता या लेक्चरमध्ये, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ युटिलिटीमध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याबाबत चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सम म्हणजे एकूण उपयोगिता म्हणजे काय, तर सम टोटल ऑफ द युटिलिटी डिराइव्ड बाय अ कंझ्युमर बाय कन्झ्युमिंग ऑल पॉसिबल युनिट्स ऑफ ए कमोडिटी ॲट अ पॉईंट ऑफ टाईम. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीनं किंवा ग्राहकाने किंवा उपभोक्त्याने असलेल्या सर्व गटातून किंवा सर्व वस्तूतून मिळालेली उत्पादकता, उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. तर तसं सीमांत उपयोगिता म्हणजे काय, तर समजा एखाद्या व्यक्तीनं एक आंब्याची चव घेतलेली आहे, पुन्हा दुसरा आंबा तो खाणार आहे. त्यावेळेला त्याला पहिल्या आंब्यापेक्षा दुसऱ्या आंब्यातून किती प्रकारची उपयोगिता मिळाली आहे, म्हणजे सीमांत उपयोगिता होतं. म्हणजे काय, एक एक्स्ट्रा किंवा एक ॲडिशनल युनिट्स कन्झ्युम केल्यानंतर, एखाद्या वस्तूचे एक ॲडिशनल किंवा एखादं एक्स्ट्रा युनिट कन्झ्युम केल्यानंतर जी काही उपयोगिता मिळते तिला आपण सीमांत उपयोगिता असे म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण आणि सीमांत उपयोगितेमध्ये फरक करू शकतो. तर आपण आपल्याला या स्लाईडमधून एकूण आणि सीमांत उपयोगिता याची व्यवस्थित व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर काय, एकूण उपयोगिता म्हणजे काय, वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय. वस्तूच्या एकापाठोपाठ एक सेवन केलेल्या सर्व घटकापासून मिळालेली ती एकूण समग्र उपयोगिता असते. तर काय, टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी ऑफ फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट आणि नंबर ऑफ युनिट्स मार्जिनल. त्याप्रमाणे सीमांत उपयोगिता म्हणजे काय, वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम अतिरिक्त उपयोगिता होय. ही वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली असते. दुसऱ्या शब्दात एकूण उपयोगिता शेवटच्या नगामुळे पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी ही टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी ही आपल्याला दाखवलेली आहे. यामध्ये मार्जिनल direct relation between the stock of commodity and total utility, as the stock of commodity with person goes on increasing, the total utility also increases. Larger the stock, larger is the total utility. There is inverse relations between a stock of commodity and marginal utility. As the stock of commodity with a person goes on increasing, the marginal utility decreases. Larger the stock, lesser is the marginal utility. म्हणजे काय, या ठिकाणी संबंध कसे आहेत, साठा आणि एखाद्या वस्तूच्या नगाची संख्या आणि उपयोगिता. तर एकूण उपयोगिता ही नगाच्या संख्येवर अवलंबून असते आणि त्याचं एक डायरेक्ट रिलेशन असतं. जर हजारो युनिट आपल्याला असतील जवळ, तर निश्चितच एकूण उपयोगिता ही जास्त असते, तर मार्जिनल युटिलिटी ही कमी होताना दिसते. त्यामध्ये व्यस्त संबंध आढळून येतो. आता या ठिकाणी आपल्याला मार्जिनल युटिलिटी आणि टोटल युटिलिटी म्हणजे काय, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील जो काही परस्पर संबंध आहे तो आपल्याला या तक्त्यांवरून आणि आकृतीवरून दिसत आहे. आपण पाहू शकतो, पहिल्या युनिटपासून आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही 10 सारखीच मिळते. तर आकृतीमध्येही 10 वरती आपण लाल टिंबाने दाखवलेलं आहे. तिथेही 10 युनिट्स आपल्याला मिळताना दिसत आहे. त्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेल्यास दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला सेकंड युनिटपासून 18 एकूण उपयोगिता 18 मिळते, तर सीमांत उपयोगिता ही 8 मिळते. यामध्ये निश्चितच आपल्याला 2 घट झालेली आपल्याला दिसेल. त्यानंतर थर्ड युनिटचा आपण कन्झम्शन किंवा उपभोग घेतला
तर त्यामध्ये 22 एकूण उपयोगिता होईल आणि 4 युनिटची सीमांत उपयोगिता होईल. याचा अर्थ पहिल्या आणि जे काही तिसऱ्या युनिटपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी आपल्याला दिसून येत आहे. तर चौथ्या नागापासून आणखी कमी होताना दिसते. तर 2 सीमांत उपयोगिता ही 2 असेल आणि एकूण उपयोगिता ही 24च्या आसपास असेल. या ठिकाणी 5व्या युनिट जेव्हा आपण कन्झ्युम करतो त्यावेळेला सीमांत उपयोगिता ही शून्यावर आलेली आहे आणि एकूण उपयोगिता ही हायर म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी म्हणजे वरच्या पातळीवर येऊन पोहोचली आहे. पण इथून पुढे 6व्या युनिटपासून एकूण उपयोगिता ही कमी होताना आपल्याला दिसते आहे. तर सीमांत उपयोगिता ही तर उणे मायनस होताना दिसत आहे. आपण म्हणत असतो एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर अति तिथे माती अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जास्त आपण जेवणही केलं किंवा एखादी गोष्ट आपण खाल्ली तरीही त्याच्यापासून आपल्याला उणे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला आपल्या शरीराला असेल किंवा आपल्याला जे काही आपली गरज आहे ती आपण भागवतो. परंतु जास्त वस्तू आपण कन्झ्युम केल्या तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत असतात. त्याचाच आपण इथे पाहिलेलं आहे. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही कमी होते. तर यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता जे काही वक्र आहे ते एका सारख्याच पॉईंटपासून म्हणजे लाल टिंबाने जे दाखवलं आहे आपण 10च्या ठिकाणी आणि इथे एक वस्तू त्या ठिकाणापासून सुरुवात होतात आणि जे काही एकूण उपयोगितेचा कर्व आहे किंवा वक्र आहे तो वरती म्हणजे वरच्या डायरेक्शननी जाताना लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला दिसून येतो. तर सीमांत उपयोगितेचा कर्व हा सतत खाली येणारा स्लोप्स डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे सतत खाली येणारा आपल्याला दिसून येतो. When the TU curve moves downward, the MU curve goes below 0. This indicates dissatisfaction or disutility. ज्या ठिकाणी म्हणजे 5व्या युनिटला या ठिकाणी शून्यावर सीमांत उपयोगिता आलेली दिसेल तर एकूण उपयोगिता कर्व किंवा वक्र हा खाली झुकताना आपल्याला दिसतोय. याचा अर्थ काय होतो, हे काय दर्शवतं, तर आता आपलं समाधान किंवा एखाद्या उपभोक्त्याचं समाधान हे असमाधान दर्शवतो. उपभोक्त्याचा असमाधान दर्शवतो किंवा म्हणजे ऋण उपयोगिता किंवा त्याला उपयोगिता त्यापासून मिळत नाही हे आपल्याला दर्शवत असतो. या ठिकाणी when TU curve move upward, the MU curve slopes downward. जेव्हा एकूण उपयोगिता ही वरती जात असते त्यावेळेला सीमांत उपयोगिता कर्व जो आहे वक्र जो आहे तो खाली येताना आपल्याला दिसतो. आणि जेव्हा एकूण उपयोगिता एका मॅक्झिमम म्हणजे महत्तम टोकाच्या ठिकाणी जाते त्यावेळेला सीमांत उपयोगिता ही शून्यावर असते. इट इज द एक्स ॲक्सिस. दिस इज द पॉईंट ऑफ सॅटिस्फॅक्टिटी ऑर पॉईंट ऑफ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन. या ठिकाणी महत्तम समाधान ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला मिळताना आपल्याला दिसत असते. तर अशा प्रकारे आपण जे काही रिलेशनशिप आहे MU आणि TUची ही व्यवस्थितप्रमाणे पाहिलेलीच आहे. तर या प्रेझेंटेशनवरून आपल्याला नंबर ऑफ चॉकलेटचं उदाहरण दिलेलं आहे. पहिल्या चॉकलेट्सपासून ते आपण मागं पाहिलेलंच आहे. 24वरती 0वरती म्हणजे काय 2 ते 4च्या दरम्यान डिमिनिशिंग रेट म्हणजे जे काही एकूण उपयोगिता आहे ती कमी होताना दिसते. एका ठिकाणी मॅक्झिमम होते. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहिलंच आहे आकृती आणि कोष्टकावरून. तर जसा सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हा परस्पर संबंध आहे. तर आता आपण सीमांत उपयोगितेचा दृष्टिकोन पाहणार आहोत. तर उपभोक्त्याच्या वर्तणुकीबाबत उपयोगिता विश्लेषणाची 1870 पासून चर्चा चालू झाली. 20व्या शतकात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मोलाची भर घातली यामध्ये. या विश्लेषणाची सविस्तर मांडणी करण्याचे श्रेय डॉक्टर अल्फ्रेड मार्शल
व क्लार्क व फिशर यांनी केले. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात उपयोगिता विश्लेषणाची मांडणी केली. मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती ज्या वस्तूच्या अंगी असते तिला उपयोगिता असे म्हणतात. व्यक्तीनुसार उपयोगिता भिन्न भिन्न असते. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ असल्याने प्रत्यक्ष मापन करता येत नाही, परंतु अप्रत्यक्षपणे किमतीच्या आधारे तिचे मापन करता येते. परंतु एकाच वस्तूची दोन व्यक्तींना वेगवेगळी उपयोगिता वाटत असल्याने ते पैशाच्या स्वरूपात वेगवेगळी किंमत देतात. त्यामुळे पैसा हे उपयोगिता मोजण्याचे साधन नाही असे असले तरी देखील मार्शल यांनी पैसा हे उपयोगितेचे मोजण्याचे साधन आहे असे मानून उपयोगिता विश्लेषण मांडले. तर आता आपल्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आणि याला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असे म्हणत असतो. द लॉ ऑफ DMU एक्सप्लेन इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ रॅशनल कंझ्युमर. मिस्टर H. Gosses, a German economist, was the first in 1854 to explain this law, and hence it is also called as a Gaussian first law of consumption. Professor Alfred Marshall later on restated and propounded the law in his book Principle of Economics in the year 1890. फंडामेंटल. तर मित्रांनो, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा नियम एक रॅशनल कंझ्युमर म्हणजे काय, तर एक ग्राहक च्या वर्तणुकीचा अभ्यासासंबंधित मांडलेला हा नियम मिस्टर गॉशन या जर्मन अर्थशास्त्रज्ञांनी 1854मध्ये हा नियम मांडला. त्यामुळेच त्याला आपण गॉशनचा पहिला नियम असेही, गॉशनचा उपभोगाचा पहिला नियम असेही म्हणत असतो. त्यानंतर प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली आपल्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा जो नियम आहे हा विस्तृतपणे आणि व्यवस्थित मांडला आहे. तर या नियमाचे दोन बेसिक तत्व आहेत, प्रिन्सिपल आहेत. त्यामध्ये टू मोर वी हॅव द लेस वी वांट ऑफ इट आणि ओनली अ सिंगल वांट इज अ सॅटिबल ॲट अ टाईम. म्हणजे जर जास्त असेल तर मोर वी हॅव तुमच्याजवळ जास्त असेल तर लेस वी वांट ऑफ इट, मग तुम्हाला त्याची गरज कमी प्रमाणात असते. ओनली अ सिंगल वांट इज अ सॅटिबल ॲट अ टाईम. फक्त एकच गरज एका वेळेला स्थिर असते असं गॉशिन या जर्मन इकॉनॉमिस्ट यांनी सांगितलं आहे. तर त्याच घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपल्याला काय सांगतो, उपयोगिता विश्लेषणातील हा एक महत्त्वाचा नियम असून हा नियम डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला आहे. हा नियम एखाद्या वस्तूच्या जास्तीत जास्त नगांचे सेवन करावे तसे जादा नगापासून मिळणारे समाधान घटत जाते या व्यावहारिक सत्यावर आधारित आहे. तसेच हा सिद्धांत मागणीच्या नियमाचा महत्त्वाचा सैद्धांतिक आधार आहे. विधान स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल. मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात जशी वाढ होते तशी त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून मिळणारे जादा समाधान साठ्यातील वाढीबरोबर क्रमाक्रमाने घटत जाते. म्हणजे मार्शल काय म्हणतात, तर मार्शल म्हणतात की इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे इतर परिस्थिती म्हणजे पैशाचं मूल्य असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, एखाद्या व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात जशी वाढ होत जाते तसे त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून मिळणारे जादा समाधान साठ्यातील वाढीबरोबर क्रमाक्रमाने घटत जाते. द ॲडिशनल बेनिफिट विच a person derive from a given increases to his stock of a thing diminishing with every increase in stock that he already has. मार्शल यांच्या म्हणण्यानुसार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा जो घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे आपण पाहत आहोत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण समसीमांत उपयोगितेचा नियमही पाहणार आहोत आणि या नियमाचीही सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.